गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभारंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंत या राघवाचा श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पावली प्रेमद्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मा नमस्ते. इंग्रजी नवीन वर्षाची आज सुरुवात आहे. आज आपण भेटलेलो आहोत तर हे नवीन वर्ष सगळ्यांना आनंददायी आरामदायी तब्येतीच्या दृष्टीने सुखदायी असं जावं अशी प्रार्थना करूयात आपण आणि आजच्या आपल्या निरूपणाला सुरुवात करूयात. आजचा आपला जो निरूपणाचा विषय आहे तो म्हणजे 21 समास जुना दासबोध म्हणजे जो समर्थांनी त्यांच्या तपश्चर्येच्या काळात लिहिलेलं म्हणजे वय वर्ष 12 ते 24 या काळामध्ये समर्थांनी लिहिलेला हा जुना दासबोध आहे. त्याला फक्त 21 समास आहे आणि आपण खूपदा पाहिलं जुना आणि नवीन दासबोधातला फरक पाहिलेला आहे. नवीन दासबोध म्हणजे जो 200 समासांचा आहे तो समर्थांनी 24व्या वर्षानंतर जेव्हा भारत भ्रमण केलं त्याच्यानंतर तो आत्ताचा जो आपण 200 समासांचा दासबोध आपण सगळ्यांना माहिती आहे त्याला आपण म्हणूया नवीन दासबोध म्हणजे आपल्या माहितीसाठी म्हणून. आणि हा जो लिहिलेला ग्रंथ आहे हा समर्थांनी तपश्चर्या करण्याच्या काळात किंवा साधना काळात लिहिलेला असल्यामुळे हा ग्रंथ पूर्णपणे आध्यात्मिक ग्रंथ किंवा पारमार्थिक म्हणूया. आध्यात्मिक म्हणजे काय तर जिथे फक्त आत्मतत्वाचा अभ्यास आहे किंवा पारमार्थिक ग्रंथ म्हणजे काय की जिथे परम अर्थ असलेलं जे आत्मतत्व आहे ना त्याचंच तत्वज्ञान सांगितलेलं आहे असा हा पूर्ण पारमार्थिक ग्रंथ. आणि हा ग्रंथ लिहिताना समर्थांच्या समोर त्यांचा एक छोटासा पहिला जो शिष्य आहे ना उद्धव तो डोळ्यासमोर आहे आणि त्या उद्धव या शिष्याने त्याचं जे आत्मज्ञान प्राप्तीची जी त्याचा प्रवास आहे तो त्यांनी सुखरूपपणे करावा. त्यांनी आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं कारण समर्थ हे आत्मज्ञानी संत होते. आणि सद्गुरूंची लक्षणं पाहताना आपण पाहिलेलं सद्गुरू लक्षणांच्या समासात याच ग्रंथामध्ये की सद्गुरू म्हणजे कोण की जे आत्मज्ञान देतात आणि गुरु म्हणजे कोण जे अधिकच म्हणजे आता व्यवहारातलं जे ज्ञान देतात त्यांना आपण गुरु म्हणतो. आणि सद्गुरू म्हणजे आत्मज्ञान देतात आणि सद्गुरू हे असे असतात की त्यांना कशाचीच उपमा करता येत नाही. आपण ते पाहिलेलं आहे की सद्गुरू हे शिष्याला आपल्यासारखंच बनवतात. आपल्यासारखं म्हणजे काय आत्मज्ञानीच बनवतात. असे हे समर्थ उद्धव हा तो त्यांचा शिष्य त्याला हा पूर्ण ग्रंथ सांगत आहे आणि त्याची ब्रह्मजिज्ञासा किंवा आत्मज्ञानाची जिज्ञासा म्हणा किंवा आत्मज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा त्याची वाढवत आहे. आतापर्यंत आपण या ग्रंथामध्ये पाहिला आजचा हा जो आहे हा 6वा समास आहे. आपण पहिले 5 समास पाहिले की समर्थांनी पहिल्यांदा मंगलाचरण केलं म्हणजे गणेश शारदा त्याच्यानंतर सद्गुरू यांना नमन केलं आणि नंतर सद्गुरूंचा महिमा सांगितला. सद्गुरू म्हणजे समर्थांचे सद्गुरू म्हणजे श्री रामराय होते प्रत्यक्ष भगवंत. असे एकच संत आहेत की त्यांचे सद्गुरू हे प्रत्यक्ष भगवंत होते. बाकी सगळ्या संतांचं जर पाहिलं चरित्र तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की मानवरूपी अवतार जे किंवा मानव रूपातले जे गुरु आहेत ते सगळे त्यांचे सद्गुरू होते. पण समर्थांचे सद्गुरू हे प्रत्यक्ष रामराय की ज्यांचं आता
आजपासून सुरुवात झालेली आहे ना, 1 ते 22 पर्यंत आपलं जे रामलल्लाचं मंदिर आहे त्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि छान आनंदात उद्घाटन 22 तारखेला होणार आहे. म्हणजे ती दिवाळी असं म्हणतात 22 तारखेला. तर ते प्रत्यक्ष समर्थांचे सद्गुरू असल्यामुळे समर्थ आपल्या शिष्याला पण त्या सद्गुरू रूपातच नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून त्याला एक पायरी सांगत आहेत. म्हणून समर्थांनी सद्गुरूंचं स्तवन केलं. त्याच्यानंतर समर्थांनी वक्ता कसा असावा हे सांगितले. वक्ता म्हणजे अर्थातच जो बोलतो तो गुरु, हा उपदेश केलेला आहे. आणि नंतर शिष्य कसा असावा हे पण सांगितलेलं आहे. शिष्य म्हणजे श्रोता, म्हणजे सद्गुरू सांगतायत ते त्या शिष्याने श्रवण करावं असं समर्थ सांगतात. श्रवण करावं म्हणजे काय, इकडून या कानाने ऐकायचं इकडून सोडून द्यायचं. आपण बघा ना, खूपदा प्रवचनाला किंवा कुठं अशा आध्यात्मिक ग्रंथांच्या निरूपणाच्या ठिकाणी जर गेलो तर आपण त्या एका माहोलमध्ये असतो आणि तो आपण आपल्या ऐकून आपल्या मनामध्ये जो साठवतो आणि मग जाताना पण आपण काय करतो, या पायऱ्या उतरल्या गीता धर्म मंडळाच्या की आज भाजी काय करायची होतं की नाही. म्हणजे माझंही होतं मी अगदी फार स्पष्ट करते की मी इथे हे सांगते आहे, हे समर्थ कृपेने मला या ग्रंथाचा अभ्यास करायची संधी मिळालेली आहे आणि ती संधी, त्याच्यावर जे काही संधी मध्ये मी चिंतन केलेलं आहे ते मांडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ते अगदी लक्षात ठेवा की वक्ता हे समर्थ आहे. आणि मला जे कळलेलं आहे माहिती नाही, हिमनगाचा एक भाग पण असू शकतो मला कळलेलं त्यांचे ते चिंतन, हा फक्त मांडण्याचा मी प्रयत्न करते. एका समासात समर्थांनी सांगितलेलंच आहे की आपण काय करतो, श्रोता कसा असतो की तो इथे सगळं ऐकतो आणि उतरल्यानंतर पुन्हा तो प्रपंचात येतो. आणि प्रपंचात यायला हरकत नाही. समर्थांनी काय सांगितलेलं आहे, प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल साधता यायला पाहिजे. जसं नाथ महाराज होते की त्यांनी प्रपंच पण केला आणि परमार्थ पण केला. एकनाथ महाराजांचं जर चरित्र आपण पाहिलं तर किती सुरेख चरित्र आहे की त्यांच्या गृहस्थाश्रमामध्ये त्यांनी परमार्थ साधलेला आहे. समर्थ सांगतात की असा समतोल साधता यायला पाहिजे. मग आपण इथं काय ऐकलेलं असतं आणि मग आपण घरी ह्या पायऱ्या उतरल्या की आपले पुन्हा विचार आणि इथेच राहून जातं. तर असं होता कामा नये. तर ते कुठं झालं पाहिजे, आपल्या अंतःकरणात रुजलं पाहिजे, तर त्याला श्रवण म्हणतात. आणि श्रवणाने काय होतं, क्रिया पालटे तात्काळ आपण पाहिलेलं आहे की ते जर अंतःकरणात रुजलं तर त्याच्यावर विचार केला जातो. त्याच्यावर विचार केल्यानंतर आपलं आत्मनिरीक्षण होतं. खूपदा हा ग्रंथ वाचताना सुद्धा माझ्यामध्ये खूप वेळा माझं म्हणजे मी स्वतःशीच विचार करत होते की अरे हे इथं सांगितलेलं तर आपण वागताना तर वेगळं वागतो, असं खूपदा जाणवलं. म्हणजे जेव्हा श्रवण नीट होतं ना तेव्हा ह्याच्यावर आत्मचिंतन होतं आणि मग आत्मचिंतनामध्ये माणसाला आपले स्वतःचे दोष दिसायला लागतात. नाहीतर आपण काय करतो, एवढे मोठे दोष आपल्याकडे असतात. हे म्हणतात ना की आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, मुसळ, पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं. कुसळ किती बारीक असतं ना, कारण मनुष्याचा हा धर्म आहे, सहज स्वभाव आहे मनुष्याचा की तो दुसऱ्याच्यातले दोष फार पटकन टिकतो, पण स्वतःच्यातले दोष त्याला टिकता येत नाही. का येत नाही, कारण त्याचं श्रवण नीट होत नाही. म्हणून श्रवण हा परमार्थाचा पाया आहे. म्हणून श्रोता कसा असावा हे सांगून समर्थांनी शिष्य कसा असावा हे उद्धवाला सांगितलेलं आहे की जे वक्ता म्हणजे सद्गुरू जे सांगत आहेत ना ते सगळं हे रामरायांचे शब्द आहेत. कारण समर्थांचे सद्गुरू श्री रामराय आहेत आणि त्या रामरायांचे शब्द असल्यामुळे ते सगळं मंत्र आहेत, ती सगळी स्तोत्र आहेत आणि ते नीट श्रवण कर आणि तू सत्शिष्य हो. इथपर्यंत आपण मागचा विषय पाहिलेला होता. आणि आता आजचा जो विषय आहे इथपासून खरं आध्यात्मिक प्रगती किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन शिष्याला समर्थ सांगत आहेत. म्हणजे मी तर म्हणते की तो उद्धव जो त्यांचा समर्थांचा पहिला शिष्य आहे ना तो म्हणजे आपणच आहोत. असं जेव्हा आपण ते विचार करू, कोणताही सिनेमा पाहताना बघा ना आपण कुठल्या तरी एका पात्राशी निगडीत होतो, बरोबर आहे ना. आणि ज्याचा जसा गुण आहे ना तसं त्याला ते पात्र आवडतं. सत्वगुणाला सत्वगुण म्हणजे चरित्र असलेले पात्र आवडतं. तमोगुणाला विलन आवडू शकतो
सिनेमातल्या पात्राशी आपण एकरूप होतो. तसं समर्थ इथे सांगतायत की आपण गुरु जे सांगतायत, सद्गुरु जे सांगतायत, समर्थन या ग्रंथात उद्धवाला जरी मार्गदर्शन केलेलं असेल, उद्धव या शिष्याला, तरी पण आपण पण उद्धवच आहोत असं समजून आपण या ग्रंथाचं चिंतन करूयात किंवा अभ्यास करूयात असं म्हणते. आता आजचा जो समास आहे ना, तो वैराग्य निरूपण आहे. हा सगळ्यात पहिला आता मार्गदर्शनाची पहिली पायरी आहे. समर्थ काय सांगतात? वैराग्य म्हणजे काय? शिष्याला आता समर्थांनी सांगितलं की गुरु सांगितलं, सद्गुरु सांगितलं, सत्शिष्याची लक्षणं सांगितली, आणि आता समर्थ सांगतात की आता तुला ह्या परमार्थाच्या मार्गावर चालायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? तर तुझ्या मनामध्ये पहिल्यांदा वैराग्य भाव निर्माण व्हायला पाहिजे. आता वैराग्य म्हणजे काय? तर मुंगी आणि ब्रह्मदेव, मुंगीपासून ते ब्रह्मदेव, ब्रह्मदेव सुद्धा ईश्वर जेव्हा सृष्टीचा संहार होणार आहे तेव्हा ब्रह्मदेव सुद्धा परब्रह्मात विलीन होणार आहे. जसं निर्मिती झाली तशाच उलट्या क्रमाने विलीन होणार आहे. मग ह्या सगळ्यांना ज्या अनुकूल गोष्टी वाटतात की नाही, किंवा विषय भोगांच्या गोष्टी आहेत, म्हणजे समजा उदाहरण द्यायचं झालं, आपल्याला पुरणपोळी आवडते, बरोबर आहे. आता रस हा जिभेचा विषय, बरोबर. तर मग आपल्याला पुरणपोळी आवडते म्हणून आपण ती पुरणपोळी खाणार. आता ती जेव्हा पुरणपोळी आपण खाणार म्हणजे काय, आपल्या मनामध्ये कल्पना निर्माण झाली की आपल्याला पुरणपोळी खायची, आणि मग आपण ती पुरणपोळी खाल्ली म्हणजे आपलं काय, समाधान झालं, बरोबर आहे. आता ते समाधान झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी आपल्याला परत भूक लागणारच आहे, तेव्हा परत पुरणपोळी दिली तेवढ्या पुरतं समाधान होईल, बरोबर आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी पुरणपोळी दिली तेवढ्या पुरतं समाधान होईल, पण कधीतरी ती पुरणपोळी खाऊन कंटाळा येणार आहे की नाही. आपण रोज रोज, आपण बघा ना, आपण जेव्हा भाज्या करतो तेव्हा आपण म्हणतो काय भाजी करायची, रोज रोज तेच 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 आहे. भाज्या तर आपण करतच असतो. म्हणजे हे जे व्यवहारातील किंवा लौकिकातील जे सुख आहे ना, हे क्षणिक आहे. म्हणजे त्याला कुठेतरी शेवटी त्याला पूर्ण विराम की नाही, हे काही आपल्याला मग आपल्या कितीतरी भाज्या नावडत्या होऊन जातात. नाही बटाटा नको, नाही भोपळा नको, नाही कारलं नको, का कंटाळा आला आता म्हणतो की नाही आपण, अरे आपल्याला आवडतं म्हणूनच आपण करत असतो. म्हणून हे जे सर्वांना अनुकूल वाटणाऱ्या सर्व विषय भोगांच्या त्यागाची जी इच्छा असते ना, त्याला वैराग्य म्हणतात. म्हणजे वैराग्य म्हणजे ही जी आहे ना, ही स्थिती आहे, आणि ती आत्मस्थिती आहे, अंतस्थ स्थिती आहे. म्हणजे वैराग्य म्हणजे आपण म्हणतो की नाही की भगवं वस्त्र घालायचं, पट्टे ओढायचे, कुठेतरी एकतर असं काय ते केस असे सोडायचे, नाही तर वर जटांसारखं बांधायचं आणि फिरायचं, हातात कमंडलू माळ, ते वैराग्य नाही. ते वैराग्य फक्त दुसऱ्याला दाखवण्यापुरतं वैराग्य आहे. खरं वैराग्य काय आहे, तर हे विषय भोग आहेत ना, त्यांचा त्याग मनापासून करायचा. म्हणजे कुठलाही, आता पुरणपोळी खायची असेल आपल्याला, ठीक आहे, आवडते पुरणपोळी खायला पाहिजे, पण किती प्रमाणामध्ये सर्व काही असावे, म्हणजे तिथं समजलं पाहिजे. त्याला समर्थ म्हणतात विवेक, की ठीक आहे ना, विषय म्हणतात ना, प्रपंची पाहिजे सुवर्ण. समर्थ सांगतात ना की प्रपंची पाहिजे सुवर्ण, सुवर्ण अवश्य पाहिजे, कारण आपल्याला जर हे जीवन जगायचं असेल, प्रपंचात आपल्याला जगत राहायचं असेल, तर आपल्याला पैसा लागणारच आहे. पण तो पैसा किती कमवायला पाहिजे, जेवढा आपल्या हे जो नरदेह आहे, ह्या शरीराचं आपल्याला काय म्हणतात त्याला, तो नीट ठेवण्यापुरतं जेवढं आपली गरज आहे ना, तेवढाच कमवायला पाहिजे. पण नेमकं आपण काय करतो, त्याच्या विरुद्ध अनेक विषयांच्या मागे धावत जातो सर्वसामान्य माणूस. त्यामुळं समर्थ सांगतात की अनुकूल वाटणाऱ्या सर्व विषय भोगांच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात, आणि आज त्याचं निरूपण समर्थ करत आहे. किंवा अजून एक वैराग्याची व्याख्या पाहूयात, म्हणजे जास्त स्पष्ट होईल वैराग्य कशाला म्हणतात. अशा 4-5 प्रकाराने वैराग्य आपल्याला लक्षात घ्यायचंय. 5 ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, ज्याने आपल्याला ज्ञान होतं, डोळे, नाक, कान, जीभ, जिभेने आपल्याला चव कळते ना, ही जी ज्ञानेंद्रिय आहे, आणि त्यांचे विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. अंतःकरणाच्या 3 ईषणा,
म्हणजे लोकेशणा, दारेशणा आणि वित्तेषणा. आणि 3 वासना, देह, शास्त्र आणि लोक, या 3 प्रकारच्या वासना टाळण्याची जी इच्छा आहे त्याला वैराग्य. किती सुंदर व्याख्या आहे. किंवा अजून एक व्याख्या आहे, अब्दू महाराज म्हणून निंबाळचे जे आहेत ते सांगायचे, फार मोठे संत आहेत, ते सांगायचे की भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गामध्ये जे जे येणार आहे ना त्याचा राग येतो, त्याला वैराग्य म्हणायचं. मग आता आपण हे पाहूयात की 5 ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे विषय टाळायचं किंवा त्यांना टाळण्याची इच्छा. टाळायचं म्हणजे पूर्ण टाळून वैराग्य येत नाही बरं का. बॉल असतो की नाही, बॉल आपण जेवढा तो दाबतो तेवढा तो जोरात उसळतो, बरोबर आहे ना. त्यामुळे टाळणे म्हणजे काय की त्याच्यावर विजय प्राप्त होणे किंवा त्याच्यावर जय प्राप्त होणे. जय मिळवायचं म्हणजे काय, तर आता जसं आपण म्हणतो की आपल्याला आवडतं पण किती आवडतं, आपल्या शरीराला जे मानवतं तेवढंच आपण खायला पाहिजे. आता अंतःकरणाच्या 3 ईशणा म्हणजे लोकेशणा, दारेशणा आणि वित्तेषणा, या टाळायच्या. लोकेशणा म्हणजे काय बघा ना, आता प्रत्येक जणामध्ये स्पर्धा लागलेली आहे की मी किती मोठा होईल, माझं किती मोठं नाव होईल, माझं किती मोठं लौकिक होईल, मला इकडं प्रसिद्धी पाहिजे, मला तिकडं प्रसिद्धी पाहिजे. ह्याला म्हणायचं लोकेशणा. काही गरज नाही आहे ना प्रसिद्धी. आपण कुठलंही काम जे करतो ना ते आपल्या स्वतःच्या आनंदासाठी करतो. ही जेव्हा भावना आहे याचा अर्थ लोकेशणा टाळणे. म्हणजे हे मला समजलेलं आहे ना. त्याच्यानंतर दारेशणा म्हणजे एकपत्नी व्रत, जे प्रभू रामचंद्रांनी सांगितलेलं आहे ना की एकपत्नी व्रत किंवा ब्रह्मचर्य व्रत पालन करणे, ह्याला आपण म्हणतो दारेशणा. ती जी दारेशणा आहे ती टाळणे. आणि वित्तेषणा, किती अवघड आहे वित्तेषणा टाळणे, पण प्रपंची पाहिजे सुवर्ण, हो की नाही. पण आपण काय करतो, प्रपंची पाहिजे सुवर्णाचा ढीग. आपल्याला आज 10 रुपये मिळाले तर आपण म्हणतो नाही, आपण अजून कष्ट करायला पाहिजे. म्हणजे जीवाची धडपड कशासाठी आहे की त्या 10चे 100 कसे होतील, 100चे 1000 कसे होतील, त्याकडे आपण किती वेळा फसतो. आपण कुठे पैसे ठेवतो आणि फसतो. का फसतो, विवेक नाही वापरत आपण, किंवा कितीतरी वेळा आपण अंधश्रद्धेला बळी पडतो, हो की नाही. ह्या बाबांकडे जातो, ह्या गुरूंकडे जातो, या सद्गुरूंकडे जातो, तिथे आपण भरपूर पैसा खर्च करतो आणि मग काही वेळाने आपल्याला असा अनुभव येतो की अरे उगाचच आपण केलं. हे जे आहे ना ह्याला, हे टाळणे, ह्याला वैराग्य म्हणतात. आणि हे टाळण्यासाठी म्हणजे हे जेव्हा आपण टाळू ना तेव्हाच आपल्या अंगी वैराग्य बांधलं जातं. आणि वैराग्य हे अतिशय महत्वाचं पहिलं काय म्हणतात पायरी आहे आपण म्हणूया. आणि म्हणून समर्थांनी हा समास सांगितला. आता 3 वासना, एक देह वासना, एक शास्त्र वासना आणि एक तिसरी आहे ती लोकवासना. ही टाळण्याची इच्छा म्हणजे काय, देहवासना म्हणजे आकर्षण आहे. आकर्षण म्हणजे खरं काम आहे शास्त्र, बरोबर आहे. आपले 4 पुरुषार्थ आहेत त्यातला एक काम हा पुरुषार्थ आहे. तो पुरुषार्थ म्हणूनच करणं आवश्यक आहे. पण आपण आत्ताच जर परिस्थिती पाहिली तर काय कुठं आहे सगळी परिस्थिती, हे थोडा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की त्याबाबत वैराग्य असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शास्त्र वासना. शास्त्र वासना म्हणजे काय की प्रत्येकाला ज्ञान मिळवायचं असतं, प्रत्येकाने ज्ञान मिळवावं, तो त्याचा हक्क आहे, ज्ञान मिळणं हक्क आहे. पण ज्ञान मिळवून मी कसा मोठा आणि समोरचा कसा बावलट, अशी जी काय म्हणतात त्याला एक अहंकार असतो किंवा अहंता असतो ना, त्याला म्हणतात शास्त्र वासना. ती टाळणे म्हणजे वैराग्य. आणि लोकवासना म्हणजे लोकांना कायम तुच्छ लेखायचं, मी म्हणजे कोण, कारण काय आहे आपण हा देह म्हणजे मी मानतो. आता संपूर्ण कारण हा आध्यात्मिकच ग्रंथ असल्यामुळे एक परब्रह्म जे आहे ना त्याचा अंश हा प्रत्येक देहामध्ये आहे, हो की नाही. जे जे भेटे भूत तयासी माने भगवंत, असं म्हणतो ना आपण. म्हणजे काय की जो माझ्यामध्ये अंश आहे, की जो परमात्म्याचा अंश आहे तो समोरच्या मध्ये पण आहे. हा जेव्हा
भाव येईल ना, तेव्हा आपण लोकांना आपल्यापेक्षा कमी किंवा लोकांना नावं ठेवणं, आपण म्हणतो की काया वाचा मनाने सुद्धा पाप नको, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा. काया वाचा मनाने आपण किती पीडा देतो आणि मग नंतर आपण काय करतो, क्षमा प्रार्थना करतो. ठीक आहे, क्षमा प्रार्थना त्याच्यावरचा काय म्हणतात त्याला उपाय आहे, उतारा आहे, पण ती क्षमा प्रार्थना करायची वेळच येऊ नये असं वागणं म्हणजे वैराग्य. अशी ही वैराग्याची व्याख्या आहे असं म्हणूयात आपण. तर समर्थांनी हा समास शिष्याला सांगितला आणि हा समास सांगताना समर्थांनी प्रपंचातली सर्व दुःख सांगितली पहिल्यांदा सुरुवातीला. मी आता आपण तो थोडासा सारांश म्हणणार आहोत आणि नंतर त्याच्यावर आपण चिंतन करणार आहोत की समर्थांनी सर्व दुःख सांगितलेली आहे आणि तो जो ती जी दुःख आहे तो महापूर आहे. समर्थांनी पहिल्याच ओवीत लिहिलेला आहे, संसार म्हणजे महापूर आहे. कितीतरी संतांनी पण सांगितलेलं आहे ना आपल्याला की हा भवसागर जो आहे, आपण म्हणतो ना ही राम नाम नौका भवसागरी तराया, आपलं आहे ना ते. तर हे जे भवसागर आहे, भव म्हणजे दुःख आणि सागर म्हणजे समुद्र. समुद्र का म्हटलेला आहे किंवा याला महापूर का समर्थांनी म्हटलेलं आहे, तर समुद्राला एका ठिकाणी उभं राहिलं तर दुसरा तीर दिसत नाही बघा आपल्याला, त्यामुळं तो संपूर्ण ओलांडून जाणं हे अतिशय कठीण आहे, नुसतं आहे. आणि समर्थांनी इथं म्हणलंय महापूर आलेला आहे, हा संसार म्हणजे महापूर आहे आणि ह्या महापुरामध्ये असंख्य दुःख आहे आणि ह्या दुःखाने गांजतो माणूस. जीव या दुःखाने गांजलेला असला तरी पण संसाराला सोडत नाही. म्हणून समर्थांनी आधी म्हणजे थोडक्यामध्ये ह्या समासामध्ये वैराग्य शिष्याच्या मनात उत्पन्न करण्यासाठी समर्थांनी नरदेह किती वाईट आहे हेही सांगितलेलं आहे आणि तोच नरदेह किती सामर्थ्यवान आहे हे पण सांगितलेलं आहे. आणि मग नरदेह वाईट आहे का, कारण तो देहबुद्धीने जातो. आपण कधीही बुद्धी देह मन किंवा आत्ममन असं म्हणत नाही, कारण मन हे कायम विषयांच्याच मागे धावत असतं. आपण काय करतो, देहबुद्धी म्हणतो आणि आत्मबुद्धी म्हणतो. देहबुद्धी म्हणजे काय, आपण जर पाहिलं सगळ्यामध्ये सूक्ष्म आपण मन आहे. मन आपल्याला दिसतं का कुठे, मनाची जागा आपल्याला हात दाखवता येतो, डोळे दाखवता येतात, डोकं दाखवता येतं, पण मन दाखवता येत. माऊलींनी फक्त सांगितलेलं मनाची जागा कुठे आहे, अहंकाराच्या उरावर. किती सुंदर माऊलींनीच सांगितलंय, मनाची वस्ती कुठे आहे, अहंकाराच्या उरावर. आणि अहंकार म्हणजे कशाचा, देहाचा अहंकार असतो. मी म्हणजे करता, मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, म्हणजे काय आहे, हा जो देह आहे ह्याला आपण देहबुद्धी म्हणतो. म्हणून आपण पाहिलं सगळ्यात सूक्ष्म मन, मनानंतर सूक्ष्म बुद्धी आणि बुद्धी नंतर अतिशय सूक्ष्म जे आहे ते आत्मतत्व आहे किंवा आत्मा आहे, की जे आपलं स्वस्वरूप आहे. म्हणजे म्हणतात ना की जन्माला येण्यापूर्वी जीव हा सोहम म्हणत असतो, सोहम म्हणत असतो आणि जेव्हा तो जन्माला येतो, या जगात येतो, तेव्हा तो म्हणतो कोहम, कोण आहे मी. आधी तो म्हणत असतो मी म्हणजेच आत्मस्वरूप आहे, मी म्हणजेच परमात्मा स्वरूप आहे. आणि नंतर तो जेव्हा जगात येतो तेव्हा तो म्हणतो नाही, त्याच्यावर अज्ञान होतं मायेचं, म्हणून तो विसरतो की मी कोण आहे. आणि मग त्यामुळे त्याला असं वाटतं की हा जो माझा देह आहे हा म्हणजेच मी आहे. आणि ते जे चैतन्य आहे की ज्याच्यावर हा देह कार्य करतो, तर ते चैतन्य तो विसरतो. म्हणून समर्थ काय सांगतात की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणून शिष्याला समर्थ हे सांगतात की पहिल्यांदा तू वैराग्य धारण कर. वैराग्याची आपण व्याख्या पाहिलेल्या आहेत की काय काय टाळायचं म्हणजे वैराग्य, किंवा भगवंत प्राप्तीच्या मार्गामध्ये जे जे काही अडसर आहेत, अडथळे आहेत, ते म्हणजे वैराग्य. त्याचा त्याग करणे, त्याचा राग येणे, ह्याला म्हणतात वैराग्य. आता समर्थ जेव्हा संसार म्हणजे महापूर सांगतात, तेव्हा त्या महापुरामध्ये अहंकार, काम, क्रोध, तिरस्कार, नाना प्रकारच्या वासनाच मूळ आहे जन्माला येण्याचं. आणि ह्या वासनेमुळेच सर्व जीव, या वासनेमुळेच सगळे क्रोध, अहंकार
हे षड्रिपू तयार होतात. समर्थांचं एक षड्रिपू म्हणून एक लघुकाव्य आहे, षड्रिपू निरूपण. त्याच्यामध्ये समर्थांनी 6 रिपूंवर एक एक समास दिलेले आहेत. असे 6 समासाचं षड्रिपू म्हणून एक लघुकाव्य आहे. आणि मग ह्या वासनांच्या मुळे काय होतं, अहंकार होतो, क्रोध निर्माण होतो आणि मग जीवाचा नाश होतो. नाश म्हणजे काय होतं, तर अधोगतीला जातो. अधोगतीला जातो म्हणजे काय होतं, तर असं म्हणतात, दासबोधातही सांगितलेलं आहे की जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होतं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. बरोबर आहे. आता पाप आणि पुण्य समसमान झालं म्हणजे पुण्य म्हणजे प्लस मायनस मायनस, आपलं जे गणित आहे की नाही, प्लस मायनस मायनस असं होत नाही. फक्त पाप आणि पुण्य समसमान झाल्यानंतर योनी बदलते आणि मनुष्य जन्मतो. बाकी इतर प्राण्यांची काय, म्हणून समर्थांनी ह्याच्यामध्ये दुःख सांगून काय सांगितलेलं आहे, नरदेहाचं दुबळेपण सांगितलेलं आहे. आणि नंतर भगवंताची भक्ती म्हणजे भाव सांगून नरदेहाचं सामर्थ्य सांगितलेलं आहे. आणि मग या नरदेहाच्या सामर्थ्याचा उपयोग जीवानी कसा करावा हे सांगून, हे जर ते सामर्थ्य जर त्याचा एक काय म्हणतात त्याला शस्त्र धरलं, नरदेहाचं सामर्थ्य हे जर शस्त्र केलं तर आपोआपच वैराग्य प्राप्त होणार आहे. आणि वैराग्य जेव्हा प्राप्त होईल ना तेव्हाच तो मनुष्य हा आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर लागणार आहे. नाहीतर नाही. आपण बघा ना, नामस्मरण करायचं असेल आपल्याला तर आपण किती कारणं सांगतो, हो की नाही. आता आपल्या समजा आपल्या गुरूंनी आपल्याला सांगितलं की नाही 5 माळा करायच्या दीक्षा देताना, आणि आपण काय म्हणतो, नाही बाबा एका माळेला श्रीराम जय राम जय जय राम हा जर मंत्र असेल, एका माळेला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात शांतपणे. भरा 1 मिनिटात पण होते, त्याला काही अर्थ नाही. नामस्मरण कसं करावं त्याचा पण एक नियम आहे. तर आपण करतो, एका माळेला जर आपण 5 मिनिटं धरली समजा, तर 5 25 म्हणजे किती गेला आपला, अर्धा तास. आणि तो अर्धा तास साठी आपण, मी पण आहे त्याच्यात, म्हणजे असं नाहीये, आपण किती कारणं सांगतो की नाही बाबा मला आज काय डबा करायचा आहे, मला काय हे करायचंय, मला काय ते करायचंय, मला आज व्यायाम करायचा. व्यायाम पण आपण धड करत नाही, डबा प्रपंचातली कामं पण धड करत नाही, आणि आपल्याला मिळालेला गुरुमंत्र पण आपण धड करत नाही. असे आपण इतकी कारणं सांगत असतो, इतके आपण प्रपंचात बुडलेलो असतो. आणि म्हणून समर्थ उद्धव हे एक काय म्हणतात त्याला, तो शिष्य होता म्हणून त्याला समोर ठेवून आपल्या सगळ्या प्रापंचिकांनाच केलेला हा बोध आहे या समासातून. आता या समासात सगळी दुःख सांगितलेली आहे. संसार म्हणजे महापूर सांगितलेला आहे. आणि समर्थ सांगतात की हा दोष जो आहे ना हा बाहेरील परिस्थितीचा नाही, तर कुणाचा आहे, जीवाचा स्वभावच कारणीभूत आहे. जे आपण म्हणलं ना सहज भाव, स्वभाव, खरं तर जीवाचा स्वभाव काय आहे, तर तो परमात्मा स्वरूपच आहे. पण तो मायेमुळे, ह्या जगामुळे, जगात आल्यामुळे मायेच्या आवरणाखाली तो स्वभाव जो सहज भाव आहे ना त्याचा, तो विसरतो. आणि त्यामुळे त्रिगुणांमुळे त्याचा स्वभाव बनतो. मग तो सत्वगुणी आहे, रजोगुणी आहे. कुठला तरी एक गुण जास्त झाला की आपण म्हणतो माणूस सत्वगुणी, बाकीचे 2 गुण हे दबलेले असतात. आणि मग त्याप्रमाणे त्या माणसाचा आपण स्वभाव म्हणतो. आता हे दहशतवादी वगैरे काय आहे, त्यांच्यामध्ये तमोगुण जास्त, बरोबर आहे की नाही. त्यामुळे आपल्याला, आपल्यासारख्या माणसाला वाटतं अरे हे किती भयानक लोक आहेत, बरोबर आहे ना. पण त्यांचा तो स्वभाव आहे, कारण त्यांचा तमोगुण हा उच्च स्थितीत आहे, बाकीचे 2 गुण हे दाबलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे हा स्वभाव माणसाचा जो आहे ना हा स्वभावच त्याला कारणीभूत ठरतो असं समर्थ म्हणतात. आणि मग हा स्वभावच बदलण्याचा उपदेश किंवा मार्गदर्शन समर्थ उद्धवाला समोर ठेवून आपल्या सगळ्यांना करत आहेत. आणि मग हे सांगताना भगवंताच्या भक्तीचं सुद्धा महत्व समर्थ सांगतात ह्या समासात, की भगवंताची भक्ती मनापासून करायला पाहिजे. आणि मग जो भगवंताला शरण जातो ना तो काय करतो, इंद्रियांच्या पातळीपेक्षा उच्च जीवन जगतो. आता बघा हे का सांगितलेलं आहे, इंद्रियांच्या पातळीपेक्षा उच्च जीवन जगतो. तर इंद्रियांची पातळी म्हणजे काय, आता आपण बघा बाकी सगळे प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी सोडून बाकी सगळे जे वानर ही मनुष्याची म्हणजे काय म्हणतात उत्क्रांतीची पहिली अवस्था, बरोबर. तर बाकी सगळे प्राणी आडवे चालतात,
चार पायाचे प्राणी, म्हणजे त्यांचा पाठीचा कणा काय असतो, आडवा असतो. बघा लक्षात घ्या. आणि त्या जाणीव आपण बोलतो. आणि त्यांचा पाठीचा कणा आडवा असतो, मनुष्याचाच पाठीचा कणा उभा आहे, बरोबर आहे. आणि पाठीचा कणा आडवा असतो म्हणजे त्यांची बुद्धी, मेंदू, मेंदू आणि कणा एकाच रेषेत असतो, मेंदू, पोट आणि कणा. म्हणून त्यांचं काय असतं, फक्त हस्त, मैथून, निद्रा आणि भय, की जे पोटाचे विषय आहेत तेवढीच त्यांची बुद्धी चालते. पण मनुष्याचं काय आहे, कणा उभा आहे, म्हणजे ती कुंडलिनी शक्ती जी म्हणतो ना, ती जी आहे ऊर्ध्वगामी होण्याचं प्रयत्न करण्याचं नरदेह एक साधन आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना की इंद्रियांच्या पातळीपेक्षा ज्याचं जीवन उन्नत आहे ना, त्याचा सांभाळ भगवंत करतो. म्हणजे आपण पशु नाही व्हायला पाहिजे. आणि हा मनुष्य देह तर म्हणलेलाच आहे, आचार्य सांगतातच की अतिशय दुर्लभ मनुष्य देह आहे. त्याच्यात अतिशय दुर्लभ म्हणजे सद्गुरु कृपा होणे. आणि आपल्याला तर समर्थांसारख्या सद्गुरूंची कृपा झालेली आहे, म्हणून तर आपण एवढे जण आज इथे जमून ऐकत आहोत. आज आपली पुण्यामध्ये किती आहे संख्या? गीता धर्म मंडळाची मासिक किती जणांकडे? 10,000 लोक गीता म्हणायला आले होते, पण आपण आलोय किती जण? म्हणजे सगळ्यांवर भगवंताची कृपा असू शकत नाही. मग ज्याची ही जी जाणीव आहे ना, ती इंद्रियांच्या पातळीपेक्षा उच्च झालेली आहे ना, त्याच्यावर भगवंताची कृपा असते. आणि मग समर्थ हे पण सांगतात बरं का, त्याच्यामध्ये आपण जास्त चिंतन त्याच्यामध्ये डीप करणार आहोत. आधी आपण या समासाचा सारांश लक्षात घेऊया. आणि भगवंताला समर्थ म्हणतात की तो सुद्धा पाहत असतो की तो ती जी भक्ती आहे किंवा तो जो भाव आहे तो खरा आहे का खोटा आहे. आणि समर्थांनी या समासामध्ये महाठव म्हणलेलं आहे भगवंताला. भगवंत म्हणजे परमात्मा, जे जे कुठलं आपलं उपास्य दैवत आहे, आपले सद्गुरू आहेत, ते सगळे भगवंत. महाठव म्हटलेलं आहे, कारण तुमचा जसा भाव तसंच तुम्हाला भगवंत अनुभवायला येणार आहे. त्यामुळे समर्थांनी याला महाठव म्हणलेलं आहे. आणि मग हा उद्धवाला समर्थ सांगताय की हा जो नरदेह तुला प्राप्त झालेला आहे, ह्या नरदेहाचा उपयोग करून तू भगवत चिंतन कर. म्हणजे मग काय होईल, तुला विषय चिंतन होणारच नाही. तर एका ज्ञानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही. स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या, मनाचा श्लोक आहे की नाही, की कल्पना मनामध्ये असतातच. मनुष्य विषय चिंतन कसं होतं मनुष्याचं, किंवा मनुष्य जो आहे ना, हा जन्मताच देह आणि अंतःकरणाच्या इथं जास्त जुडलेला असतो, किंवा देह आणि अंतःकरणाशी त्याचा जास्त संबंध आलेला असतो. आणि त्यामुळे अंतःकरणामधली जी बुद्धी आहे ना, ती त्या इंद्रियांच्याच बाजूने विचार करत असते. म्हणून त्या बुद्धीला काय म्हणतो आपण, निश्चयात्मक बुद्धी आपल्याला करायची असते. आणि त्याच्यासाठी विवेकाची अत्यंत आवश्यकता असते. मग काय समर्थ उद्धवाला सांगतात की तू विषयांचं व्यर्थ चिंतन करू नको. विषय म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे की 5 ज्ञानेंद्रियांचे कितीतरी, कठोपनिषदातलं जे उदाहरण आहे ना, की हे शरीर म्हणजे रथ आहे, या रथाचा सारथी जो आहे तो बुद्धी आहे, या रथाचे घोडे जे आहेत ते इंद्रिय आहेत, आणि त्याच्या घोड्यांचा जो लगाम आहे तो मन आहे. मग या बुद्धीने जर तो लगाम नीट ठेवला तरच ते घोडे या रथाला ज्या दिशेने जायचे त्या दिशेने चालतील, बरोबर आहे की नाही. आणि ते जे घोडे आहेत ते जर इंद्रिय असतील तर त्या घोड्यांचे विषय किती आहेत, लाखो विषय आहेत. आणि मग ते घोडे उतरणारच ना त्या विषयांच्या मागे, कारण मन हे कायम बहिर्मुख आहे. आपल्याला बघा सगळी ज्ञानेंद्रिय बहिर्मुख दिलेली, डोळे बाहेर आहे, तोंड बाहेर आहे, बरोबर आहे की नाही, कान बाहेर आहे. ही बहिर्मुखता का दिलेली आहे, कारण तो स्वभाव करून टाकलाय परमेश्वराने देहाचा. आणि मग ते घोडे जेव्हा उधळतात, हे विषयांच्या मागे उधळतात, तेव्हा मन पण त्या घोड्यांच्या मागे धावत जातं. म्हणून बुद्धीच्या हातात मनाचा लगाम दिलेला आहे. आणि त्या बुद्धीने जेव्हा तो लगाम व्यवस्थित धरलेला आहे, सारथ्य, अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवंताने केलेलं होतं. म्हणजे सारथी किती महत्वाचा आहे. आणि म्हणून विवेक बुद्धी असेल म्हणजे काय, तर भगवत चिंतनात तू त्या, म्हणजे ते जे विषय आहेत, त्या ज्या कल्पना आहेत, त्या अनेक संस्कारातून आलेल्या आहेत. म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो की नाही, तेव्हा जो वासना देह आहे किंवा लिंग देह आहे ना,
त्याच्यामध्ये चित्तामध्ये जे संस्कार झालेले असतात अनेक जन्मोजन्मींचे, ते संस्कार म्हणजे ती वासना असतात. आणि त्या वासना जेव्हा त्या काय म्हणतात त्याला, समुद्रामध्ये जशा लाटा येतात ना, तशा त्या वासनांच्या लाटा येतात. आणि त्या वासना पूर्तीसाठी मन हे धाव घेत असतं. ही वासना पूर्ण व्हायला पाहिजे, ही वासना पूर्ण व्हायला पाहिजे. आणि त्या वासना टाळणे म्हणजे वैराग्य. म्हणून समर्थांनी संपूर्ण हा उपदेश उद्धवाला केलेला आहे. उद्धवाला म्हणजे आपल्यालाच केलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जग ही मोक्षाची व्यायामशाळा आहे. हे जग जे मिळालेलं आहे ही मोक्षाची व्यायामशाळा आहे. आणि ह्या बंधनात अडकण्याचं नाही, तर ह्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आपण हा नरदेह प्राप्त केलेला आहे. आणि ही भगवंताची जी भक्ती आहे ना, हीच मुक्ती म्हणून समर्थांनी सांगितलेली आहे. आता मानवी जीवन काय आहे, तर संपूर्ण संसारामध्ये महापूर असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय आहे, तर समर्थ सांगतात की ह्या महापुरात किंवा या भवसागरात काळ सर्प नावाचा एक विषारी सर्प आहे. काळ सर्प म्हणजे काळ. आणि तो काय करतो, या जीवाच्या मागे लागलेला आहे. आणि त्या जीवाच्या तो मागे लागलेला आहे, त्यामुळे जीव पुढे पडतो आहे आणि हा सर्प त्याच्या मागे येतो. आणि जेव्हा हा सर्प या जीवाला डसणार आहे किंवा डंख मारणार आहे ना, त्या दिवशी हा जीव हा इहलोक सोडून जाणार आहे, म्हणजे मृत्यू. काळ सर्प म्हणजे मृत्यू. तसेच अनेक बिनविषारी सर्प पण आहेत. ते म्हणजे कोणते सांगितलेले आहेत या महासागरात, तर जीवलगांच्या विरहाचं दुःख किंवा प्रपंचात जे अनेक प्रकारचं नुकसान होतं ना जीवाचं, म्हणजे व्यवहारातलं नुकसान, हे सगळे बिनविषारी सर्प सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर सुसर म्हणजे आदिभौतिक ताप सांगितलेले. आदिभौतिक ताप म्हणजे काय, पंचमहाभूत आणि जीव यांचा किंवा इतर जीव यांच्याशी संबंध, म्हणजे काटा टोचणे किंवा एखाद्या बॉम्ब स्फोटामध्ये मरण येणे किंवा दुखापत होणे किंवा दंगलीमध्ये, म्हणजे बाह्य जगाशी जेव्हा या जीवाचा संबंध येतो तेव्हा जे दुःख होतं ना, त्याला म्हणतात आदिभौतिक ताप. आदिदैविक नंतर आध्यात्मिक असे पण ताप आहेत. पण सुसरी ज्या आहेत या महासागरात त्याला आदिभौतिक ताप असं समर्थ म्हणतात. कारण ते काय आहे, ते सारखे सुसर ती लचके तोडत असते, त्या जीवाचे लचके तोडत असते. कारण काही ना काहीतरी त्याचं नुकसान होत असतं, काही ना काहीतरी त्याच्यावर आघात होत असतात. म्हणून त्याला समर्थ म्हणतात आदिभौतिक ताप आहे, त्याला सुसरी म्हटलेले आहे. आणि आशा आणि ममता या दोन बेड्या आहेत. समर्थांनी खूप छान दृष्टांत दिलेला आहे या समासामध्ये. जवळजवळ हे 71 का 72 ओव्याचा हा समास आहे. आणि ह्याच्यामध्ये दृष्टांत दिलेला आहे की एखादा पट्टीचा होणारा मनुष्य आहे, पण त्याच्या पायात जर बेड्या अडकवल्या तर तो बुडणार आहे. तशा आशा आणि ममता या दोन बेड्या आहेत. आणि त्या अडकवल्या तर जसा हा पट्टीचा होणारा गटांगळ्या खातो ना, तसा हा जीव सुद्धा या संसारात गटांगळ्या खाणार आहे. त्यामुळे जीवाने काय करायला पाहिजे, आशा म्हणजे काय आणि ममता म्हणजे काय. आशा म्हणजे काय, वासना, म्हणजे हे हवंय ते हवंय, इच्छा. आणि ममता म्हणजे काय, माझं घर, माझा पैसा, माझं धन, माझी जमीन, माझा जुमला, माझी मुलं बाळ, माझे नातेवाईक, ह्याला सगळ्या ममता म्हणतात. आणि हे ममत्व, ही आसक्ती मनापासून सोडणे म्हणजे वैराग्य. म्हणून समर्थांनी या जीवाच्या दुःखाची गाथा आधी गायलेली आहे. शिष्याला सांगितलेलं आहे की बघ बाबा, हे जे सुख जे म्हणतो ना तू संसारामध्ये मिळवायचं आहे, ते सुख नसून ते दुःख आहे. त्याच्यानंतर मगर या सागरात किंवा या महापुरामध्ये मगर आहे. मगर म्हणजे काय, देहाभिमान, अहंकार म्हटलेला आहे. अहंकार म्हणजे काय, तो देहाचा अहंकार आहे. मी म्हणजे कर्ता. हा जो अहंकार आहे ना, हा जीव जगात आला की तो देहाला चिकटतो. त्याच्यानंतर म्हणजे त्याला असं वाटतं की मी म्हणजेच सर्व काही आहे, मी म्हणजेच सगळं करता आहे. त्याच्यानंतर त्याच्या अंतःकरणात सुद्धा तो चिकटतो. आणि मग अंतःकरण हे मलिन होतं आणि मग तो जीव हा त्याच्या स्वस्वरूपापासून दूर जातो. आणि मग त्या संसाराच्या काय म्हणतात त्याला, प्रवाहात तो वाहत जाऊन स्वतःचं नुकसान करतो. त्याच्यानंतर धामीण, ह्या महापुरामध्ये धामीण आहे. धामीण म्हणजे काय आहे, तर वासनेला समर्थ धामीण म्हणतात. की जीवाच्या गळ्याला तो घट्ट विळखा घातलेला आहे
वासना. धामीण कशी मोठी असते, बिनविषारी असते, पण ती विळखा इतका घट्ट घालते, त्यामुळे समर्थांनी वासनेला धामीण म्हटलेलं आहे. आणि या देहाभिमानामुळे, या धामिणीमुळे, या आशा ममतेमुळे जीव या संसारामध्ये गटांगळ्या खातो आणि स्वतःचं नुकसान करून घेतो. आणि समर्थांनी भ्रांती म्हणून एक फार महत्वाचा या समासामध्ये उल्लेख केलेला आहे. भ्रांती किंवा भ्रम. भ्रम म्हणजे काय? अज्ञान. अज्ञान कशाचं आहे? की मी स्वस्वरूपच आहे हे विसरणं. म्हणजे काय आहे की उदाहरण देतात समजून की एखादी खोली आहे किंवा आपण बाहेर उभे आहोत आणि तिथे एखादी दोरी पडलेली आहे आणि पूर्ण अंधार आहे, तर आपल्याला पटकन काय भास होतो की तो साप आहे. कारण आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या चित्तामध्ये हे असं वेडवाकडं पडलेली दोरी म्हणजे साप, असं एक काय म्हणतात संस्कार झालेले असतात. आणि जेव्हा तो अंधार असतो तेव्हा आपल्याला ती समोरची दोरी सुद्धा साप वाटते. पण जेव्हा आपण टॉर्चने प्रकाश टाकू किंवा दिवा लावू तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हा साप नसून ही दोरी आहे. म्हणजे ही जी भ्रांती किंवा हा जो भ्रम आहे ना, हा जीवाला संपूर्ण जगामध्ये जन्माला आल्यावर झालेला असतो आणि त्यामुळे तो या संसारात रमतो आणि ह्या सगळ्या ज्या वासना, आशा, ममता, षड्रिपूंमध्ये तो सापडतो, ममत्वामध्ये सापडतो. म्हणून समर्थ काय सांगतात की हा जो भ्रम आहे, हा भ्रम तू पूर्णपणे टाळ. आपण पाहिलं ना वासना, 3 प्रकारच्या वासना पाहिलेल्या आहेत ना, ह्या सगळ्या समर्थ सांगतात उद्धवाला की बाबा या तू टाळ. म्हणजे काय? तू वैराग्य धारण कर. आता भ्रांती सुद्धा प्रकार आहे. एक संग भ्रांती आहे, एक विकार भ्रांती आहे, एक भेद भ्रांती आहे. आपण फार खोलात नको जायला कारण आपल्याला वेळ तसा कमी आहे. त्याच्यानंतर एक जगत सत्यत्व भ्रांती आहे, एक कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती आहे. पण या भ्रांती म्हणजे या काय म्हणतात त्याला, अज्ञानामुळे जी समजूत झालेली आहे ना, मी म्हणजेच कर्ता, ही महत्वाची समजूत आहे. त्याला आपण काय म्हणतो? देह बुद्धी. म्हणजे सगळी बुद्धी आपली देहाच्याच बाजूने विचार करत राहते. ही जी भ्रांती आहे, या संग भ्रांतीमुळे काय होतं? मी म्हणजे देह. आणि मग त्या मी म्हणजे देह आणि त्या देहाला जे अनुकूल आहे त्याच्या मागे मनुष्य धावतो. कारण ते मिळालं तर देहाला सुख आहे. आपण पहिल्यांदा पाहिलं ना, मुंगी ते ब्रह्मदेव यांना जे जे अनुकूल आहे त्या विषयांचा जो भोग घ्यायची इच्छा आहे ना, ती टाळणे म्हणजे वैराग्य. पूर्ण टाळायची नाही म्हणत समर्थ. समर्थ सांगतात प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये समतोल हे अत्यंत लक्षात ठेवायला पाहिजे की प्रमाणामध्ये सर्व काही असावं. म्हणजे समर्थ सांगतात की आपल्याला हा संसार मिळालेला आहे, हा प्रपंच मिळालेला आहे, तो करायचा. पण तो करायचा कसा करायचा? तर तो त्या ईश्वराचा ठेवा आहे आपल्याकडे आणि ह्या कर्तव्य भावनेने तो करायचा. कबीरांचा एक रचना आहे जिनी जिनी म्हणून एक, तर त्याच्यामध्ये कबीर सांगतात की हा जो नरदेह आहे हे वस्त्र आहे. देह जो आपल्याला प्राप्त झालेला आहे हे वस्त्र आहे आणि ते वस्त्र मला भगवंतांनी या जन्मात दिलेले. कारण गीतेमध्ये आपण पाहिलं की नाही, आत्मा अमर आहे. जेव्हा उपदेश करतात भगवंत अर्जुनाला की हे सगळे तुला आता दिसत असले तुझे भाई बंधू, तरी हे ऋणानुबंधाने तुला आलेले. आपण जन्मानुजन्मे म्हणजे हे वस्त्र आहे हे फेकून देऊन दुसरं वस्त्र धारण करतो. त्याप्रमाणे हे जे वस्त्र आहे, हे हा जो देह आहे ना, ह्याप्रमाणे आपल्याला सगळे नातेवाईक किंवा बाकी सगळे जे जे आपल्याला भेटलेले आहेत ते आपल्या ऋणानुबंधाने भेटलेले आहेत आणि त्या ऋणानुबंधाचं चुक्त करायचं. मग कबीर काय सांगतात त्या रचनेमध्ये की हा जो देह मला तू दिलेला आहे हे अतिशय सुंदर वस्त्र तुम्हाला दिलेलं आहे आणि जेव्हा मी या देहाचा त्याग करणार आहे तेव्हा तू जसं वस्त्र मला दिलेलं आहे तसंच वस्त्र मी तुला परत करण्याची माझी म्हणजे तसं वस्त्र मी तुला परत करायला पाहिजे. म्हणजे मग त्याच्यामध्ये कबीरांनी सांगितलेलं आहे की जे योगी आहेत त्यांचं वस्त्र कसं असतं किंवा जे संसारात अडकलेले आहेत त्यांचं वस्त्र कसं असतं आणि मलिन असतं ते वस्त्र. म्हणजे भगवंताने आपल्याला जेव्हा हा देह अर्पण केलेला आहे, मिळालेला आहे, तेव्हा तो किती सुदृढ आहे आणि तो सुदृढ देहच त्याला परत करायचा आहे. तो मलिन करून त्याला
परत करायचा नाही आणि त्याच्यासाठी संसार हा कर्तव्य भावनेने केला तर त्याचा जो ठेवा आहे हा संसार रूपी हा त्याला आपल्याला परत करता येईल ना. म्हणजे कुठलीही ठेव आहे म्हणून आता आपण बँकेत जर आपण ठेव ठेवली तर आपण काय करणार, आपण 1 लाख ठेवले आणि बँक म्हणली नाही मी 10,000 कट करून देणार, चालेल का आपल्याला? नाही चालणार. आपल्याला 1 लाख म्हणजे 1 लाख तर पाहिजे प्लस त्याच्यावर तुमच्याकडे दिलंय म्हणून तुम्हाला ते व्याजासहित आम्हाला द्यायला पाहिजे. असं या देहाचा उपयोग कर्तव्य म्हणून करून तो देह जसा प्राप्त झालेला आहे तसाच्या तसा तो भगवंताला अर्पण करायचा असं संत कबीर एका दोह्यामध्ये सांगतात. म्हणून मग हे जे संघभ्रांती म्हणजे काय, तर समर्थ इथं शिष्याला सांगताय की तू संघ हा संत सज्जनांचा घर. संत सज्जनांचा संघ का घर सांगताय समर्थ, की समजा एखादा पांढरा पेपर वेट आहे, पांढरा शुभ्र पेपर वेट आहे, काचेचा म्हणतो की नाही आपण, आणि तो एका हा जो टेबल क्लॉथ आहे हा जर रंगीत असेल आणि तो त्या पेपर वेट त्या टेबलवर ठेवला तर तो पेपर वेट पांढरा राहत नाही, त्या टेबल क्लॉथचा जो रंग आहे तो त्याला येतो ना. म्हणून ही संघभ्रांती सांगितली. विकार हे देहाला असतात. समर्थ शिष्याला समजवतात की ती विकार भ्रांती सुद्धा तू टाळ, तो भ्रम आहे तो सोडून दे आणि तू काय कर तर ह्या सगळ्या भ्रांती, हे सगळं अज्ञान आहे ना ते टाळ, म्हणजे तू वैराग्य धारण कर. आणि हे टाळ म्हणजे काय आहे, किंवा ह्या ठिकाणी तू विषय चिंतन सोडून दे आणि त्या ठिकाणी तू भगवंताचं चिंतन कर, म्हणजे तो भगवंत तुला या भवसागरात सुद्धा उडी घेईल, तो या महापुरात सुद्धा उडी घेईल आणि तो तुला तारायला येईल. कर्तृत्व, भोक्तृत्व, सत्यत्व, मिथ्यत्व सगळे संत आपल्याला सांगतात की नाही. समर्थच म्हणतात आवाजे झाल्याची नाही त्याची वार्ता पुस शिकाणी. ही माया जी आहे ना, या माया ना म्हणजे जी झालेलंच नाहीये त्याची वार्ता काय विचार करायची, हे जग निर्माणच झालेलं नाही. सगळे संत आपल्याला सांगतात की नाही की हे जगच निर्माण झालेलं नाही, अजातवाद म्हणतात त्याला. तर त्याची वार्ता कशाला, त्याचा विचार कशाला, पण आपल्याला दिसतंय ना ते, हे जग सगळं आपल्याला दिसतं आहे ना, जगत्व मिथ्यत्व, पण ते मिथ्य आहे असं शंकराचार्य सांगतात की ब्रह्मसत्य जगन मिथ्य म्हणजे काय आहे, तू स्वतःच ब्रह्मस्वरूप आहेस. म्हणजे ब्रह्माचं प्रतिबिंब जे आहे ना ते तुझ्यात अंश रूपाने उतरलेलं आहे, त्याला तू जाण म्हणजे वैराग्य धारण कर, असं समर्थ उद्धवाला ह्या ग्रंथामध्ये किंवा या समासामध्ये उपदेश करत आहे. आणि ही सर्व भ्रांती आहे किंवा ही अज्ञान आहे ना, ही सर्व मनुष्य देहाचं सर्वस्व मानतो. म्हणजे बुद्धी, संपत्ती, सत्ता, कीर्ती, नातलग हे आपलेच आहे आणि या सगळ्यांचा कर्ता मीच आहे असं मानून त्याचा देहाचा जो अहंकार आहे ना, हा अहंकार वाढत जातो, हा अहंकार पोचला जातो. म्हणून समर्थ सांगतात की हा अहंकार हे शिष्या तू विवेकाने नष्ट कर. म्हणून समर्थ त्या वृथा अभिमानाला काय म्हणतात, वृथा अभिमान जीवाला नागवतो. फार सुंदर ओवी या समासात आहे. पडिले भ्रांतीचे अंधारे नागविले अभिमान चोरे. चोरांनी हे म्हणजे हे आत्म काय म्हणतात त्याला ठेवा आहे किंवा हे परम असं संपत्ती आहे ना, परम अर्थ, परम अशी उच्च संपत्ती आहे, श्रेष्ठ संपत्ती आहे, ती या चोरांनी लुटून नेलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात नागविले अभिमान चोरे आले अहंतेचे काविरे भूत बाधा. या अहंकारामुळे किती नुकसान होत आहे याचं वर्णन समर्थ सांगतात. आणि हा अहंकार वृथा आहे, त्यामुळे हे शिष्या हा अहंकार त्याग. आता अहंकार त्यागायचा म्हणजे काय करायचं, तर मी म्हणजे करता, हा देहाचा अभिमान सोडायचा. आता देह आपण म्हणतो की नाही, आता मी बोलते तर बोलण्याची शक्ती देणारा एक चैतन्य माझ्यात आहे म्हणून मी आता हे बोलू शकते, हे आपण जाणायचं आहे आणि त्या चैतन्याला जाणायचंय. जर एखादं प्रेत आपण पाहिलं तर त्याला सगळं असतं की नाही, डोळे असतात, कान असतात, नाक असतात, पण ते काही कुठल्या क्रिया करू शकत नाही कारण त्याच्यामधलं चैतन्य हे गेलेलं असतं. म्हणून समर्थ शिष्याला सांगतायत की हा जो देहाचा अहंकार आहे हा तू टाळ. त्याच्यानंतर समर्थांनी सद्गुरु लक्षणामध्ये सांगितलेलं आहे
की देहाचा अहंकार टाळल्यानंतर मनुष्य कशात अडकतो, तर ज्ञानाच्या अहंकारात अडकतो. म्हणजे मी म्हणजे ज्ञान, हा एक सूक्ष्म अहंकार, हा एक अहंकार आहे, त्याच्यात तो अडकतो. त्याच्यानंतर तो अजून एका अहंकारात अडकतो की मी म्हणजे साक्षी. हा जो सूक्ष्म अहंकार आहे, हा जेव्हा टाळला जाईल ना, तेव्हाच आत्मज्ञान प्राप्त होणार आहे. आणि मग हा सगळा अहंकार, हा वृथा अहंकार आहे, हा टाळण्यासाठी वैराग्याची गरज आहे. आणि वैराग्य अगदी पाळण्यासाठी विवेकाची गरज आहे, असं समर्थ सांगतात. मग शिष्य हे सगळं ऐकून म्हणतो मी काय करायचं, की तुम्ही इतकं त्या संसाराचं वर्णन करून सांगितलेलं आहे की आशा, ममता, सुसर, मगर मिठी, काय काय सांगितलेलं आहे, मग यातून मी वाचणार कसा. तर समर्थ सांगतात की तू त्या रामरायाला हाक मार, त्या रामरायाचा धावा कर. आणि तो धावा कसा कर, द्रौपदीची गोष्ट आहे की नाही, द्रौपदी जेव्हा वस्त्रहरण, तो जो प्रसंग आहे आपल्याला असं सांगतात की सुरुवातीला भगवंताने तिला मदत नाही केली. तिने आधी आपल्या भीष्म द्रोणाचार्यांना हाक मारली की तुम्ही बघा. त्यांनी नंतर धृतराष्ट्र तर म्हणजे काहीच उपयोग होत नाही हे म्हणल्यावर भीष्माला हाक मारली. कोणीच तिला जेव्हा सहाय्य करत नाही तेव्हा तिने कृष्णाला हाक मारली आणि मग कृष्णाने तिचं रक्षण केलं. बरोबर आहे, हा प्रसंग आपल्याला माहिती आहे. पण तेव्हा ती म्हणते की तू मला धावा इतक्या उशिरा का आलास. तेव्हा कृष्ण म्हणतात किंवा भगवंत तिला सांगतो की तू कुठे मला हाक मारलीसाठी, तू जेव्हा मला हाक मारलीस तेव्हा मी तुझ्या हाकेला प्रतिसाद दिला ना. म्हणून समर्थ म्हणतात भगवंत हा सुद्धा महाठग आहे. महाठग म्हणजे काय, आपण भगवंताचा धावा कशासाठी करतो. भक्ताचे पण 4 प्रकार आहेत, कामार्थी, अर्थार्थी म्हणतो की नाही आपण बघा आता इतकी मंदिरांमध्ये गर्दी असते, ह्याच्यामध्ये सगळेच अर्थार्थी असतात की मला गाडी, बंगला, काय पैसा, संपत्ती, प्रमोशन मिळू दे, मला हे मिळू दे, मला ते मिळू दे, म्हणून ते त्या भगवंताच्या ह्याला येतात. भगवंत म्हणतो काम असतो, तुला जे हवंय ते घेऊन जा. पण खरा भगवंत प्राप्त करण्यासाठी समर्थ शिष्याला उपदेश करतात की तू वैराग्य अगदी धारण कर. आणि वैराग्य म्हणजे काय, तर त्या भगवंताला तू शरण जा. भगवंत म्हणजे काय, परमात्मा स्वरूप आहे की जे तू स्वतःच आहेस. तू तुझ्या विषयाच्या ज्या म्हणजे रंग, रूप, ज्ञानेंद्रिय आहेत ना, ही सगळी जी बहिर्मुख आहे ती अंतर्मुख कर, असं समर्थ शिष्याला इथे सांगतात. आणि ती जेव्हा तू अंतर्मुख करशील तेव्हा तुला तुझं स्वस्वरूप लक्षात येईल. आणि मग तू भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखोन भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित, असं समर्थ सांगतात. शिष्याला सांगतात की तू त्या भगवंताला शरण जा, त्या भगवंताला हाक मार, त्या भगवंताला साथ घाल, म्हणजे तो तुला प्रतिसाद देईल. पण तो प्रतिसाद कसा देईल, जसा तुझा भाव आहे तसा. आता भाव म्हणजे काय, तर जेव्हा आपण शरणागतीने भगवंतावर विश्वास टाकतो की नाही, तो पहिला असणं गरजेचं आहे. भगवंतावर विश्वास असणं गरजेचं आहे. तो विश्वास दृढ झाला की श्रद्धा निर्माण होते. ती श्रद्धा जेव्हा दृढ होते तेव्हा त्याला निष्ठा म्हणतात. आणि त्या निष्ठेतूनच भाव निर्माण होतो. आणि असं म्हणतात की नाही, जसा भाव तसा देव. जसा भाव असेल, ह्याचा कुंडलिकाने वीट टाकली, कुंडलिकाचं हे पाहिलं ना, विठोबाला वीट टाकली तर तेव्हा कुंडलिकाचं चरित्र पाहिलं तर पहिल्यांदा तो आई वडिलांना विचारत नव्हता. पण जेव्हा त्याला म्हणजे त्या काशी यात्रेच्या प्रवासात त्याला लक्षात आलं ना की एक ऋषी भेटले, आपण ती कथा नको पाहिला तू, पण जेव्हा त्याला लक्षात आलं की ह्या ऋषींनी आई वडिलांची सेवा केलेली आहे, त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. आणि मग तो आई वडिलांची सेवा करायला प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंत धावत आले तरी त्याला सांगितलं माझ्या आई वडिलांची मी सेवा करतो. किंवा जेव्हा नामदेव महाराज नाही का भगवंताला खा म्हणतात अन्न, तर ते भगवंत खातो ना, प्रसाद ग्रहण करतो ना. म्हणजे जसा भाव आहे ना, भगवंत कशाचा भुकेला आहे, भावाचा भुकेला आहे. आणि जसा भाव आहे तसा भगवंत तुम्हाला प्रतिसाद देणार आहे. आणि ही निष्ठा म्हणजे काय, समर्थांनी एक खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे की जसं चलन आहे की आता भारतामध्ये रुपया हा चलन आहे, बरोबर आहे. आणि आपण जर युरोपमध्ये गेलो तर तिथे डॉलर आहे, युरोज आहे, बरोबर आहे, हे पाऊंड आहे आणि
युरोज आहे, आपण अमेरिकेत गेलो तर डॉलर आहे. तर हे आपण रुपया तिथे द्यायला गेलो तर व्यवहार होणार नाही ना तिथे. आपल्याला त्या चलनामध्ये रूपांतर करावं लागेल आपल्या रुपयाचं. डॉलरचं करावं, डॉलरमध्ये असेल तर डॉलरचं करावं लागेल, युरोजमध्ये असेल तर युरोजमध्ये करावं लागेल आणि मग तिथला व्यवहार केला जाईल. हे जे रूपांतरण आहे त्याला समर्थ भाव म्हणतात. आणि हा जो भाव जसा आहे ना त्यालाच भगवंत प्रतिसाद देतो असं समर्थ म्हणतात. आणि शेवटी समर्थ काय सांगतात की नरदेह ही जी आहे किंवा हे आयुष्य आहे ही रत्नांची पेटी आहे. म्हणजे समर्थांनी काय केलं, आयुष्य ह्याची रत्नपेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वर अर्पून या लुटी आनंदाची करावी. शिष्याला सांगतायत की हे तुझं आयुष्य हा नरदेह आहे, ही रत्नांची पेटी आहे आणि त्या रत्नांनी भरलेली जी पेटी आहे त्या पेटीचा तू सदुपयोग कर, या पेटीचं सामर्थ्य ओळख आणि तू भजन कर भगवंताचं, म्हणजे तुझा विश्वास भाव निर्माण होईल आणि तसा अनुभव तुला भगवंताचा येईल आणि मग तू तुझ्यामध्ये आत्मसाक्षात्काराच्या एक एक पायऱ्या चढवी. तर ही वैराग्य ही प्रथम पायरी आहे. आणि मग तू जेव्हा वैराग्य धारण करशील तेव्हा तू याचा मनापासून त्याग करशील, म्हणजे सुख आणि दुःख समसमान वाटायला लागेल तुला. आणि या संसारामध्ये सगळं सुख जरी मानलं तर त्याचं रूपांतर शेवटी दुःखातच होणार आहे. त्यामुळे हे सगळं तू टाळ आणि स्वतः म्हणजे वैराग्य धारण कर असं समर्थ या समासामध्ये शिष्याला पटवून देतात. म्हणून या समासाला वैराग्य निरूपण असं म्हटलेलं आहे. आणि आता इथून पुढे समर्थ शिष्याची ब्रह्म जिज्ञासा आहे ती जागृत झालेली आहे शिष्याची, म्हणून गुरु शिष्य संवादातला हा जुना दासबोध आहे. आणि मग समर्थांना तो शिष्य एक प्रश्न विचारतो आणि समर्थ त्या शिष्याचं बोट धरून त्याला एक पायरीवर नेतात. त्यातली पहिली पायरी आज ही वैराग्य निरूपणाची होती. असं मला जे ह्या अभ्यासामधून जे चिंतन झालं किंवा समजलं ते मी आपल्या समोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.